अरे कोल्हापूर शहराच्या जीवावर तुम्ही पाणी पिता, KMT वापरता. अरे तुमची बाळंतपणा आमच्या दवाखान्यात होतात, तुमच्या शाळेची मुलं आमच्या शाळेत येतात, कॉलेज आमच्या येतात, पण तुम्ही उपभोग घेता, परत आमच्यावर वेगळा आरोप करता. पण आता कुणाचंही काही चालणार नाही. ही हद्दवाढ म्हणजेच या कोल्हापूरचा विकास. ह्यावेळी सरकार 100% हद्दवाढीच्या बाजूने आहे आणि या 2 दिवसात त्यांना निर्णय घ्यावाच लागला. हद्दवाढ कुठल्याही परिस्थितीत घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही. हृदयरोग, डायबिटीस, ब्लड प्रेशर, थायरॉइड, किडनी विकार, श्वसन विकार, पॅरालिसिस, संधिवात यावर अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे उपचार. जनरल सर्जरी, लॅप्रोस्कोपिक सर्जरी, यूरो सर्जरी तसंच न्यूरो सर्जरी इत्यादीसाठी प्रगत तंत्रज्ञान आणि सुसज्ज अतिदक्षता विभाग. महालक्ष्मी हेल्थकेअर सेंटर संचलित सूर्या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, कोंडावळ चौक, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर. गेल्या 40 वर्षाहून अधिक काळ कोल्हापूर शहराची हद्दवाढ अद्यापही झालेली नाही. हद्दवाढीच्या मागणीसाठी कोल्हापूर शहर हद्दवाढ कृती समितीच्या वतीनं कोल्हापुरातील मध्यवर्ती छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये धरणे आंदोलन करण्यात येत आहे. हद्दवाढ कोल्हापूरची झालीच पाहिजे अशी तीव्र मागणी या आंदोलकांच्या वतीनं करण्यात येत आहेत. यामध्ये सर्व पक्षीय नेत्यांबरोबरच कोल्हापूर शहरातील विविध सामाजिक संघटना, पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि सर्वसामान्य नागरिक देखील सहभागी झालेले आहेत. हद्दवाढ झालीच पाहिजे अशी जी मागणी आहे ती या इथं जोरदार घोषणाबाजी करून आता सध्या सुरू आहे. आपल्यासोबत कृती समितीचे निमंत्रक आहेत आर के पवार, आपण त्यांच्याशी बोलूया. साहेब, काय सांगाल, हद्दवाढची तुम्ही आता मागणी करताय, गेले कित्येक वर्ष आंदोलनं फक्त सुरू आहेत, काय आता तुम्ही सरकारला इशारा देताय? आम्ही आता सरकारला जो इशारा देणार आहे ते कोल्हापूरला गेले 45 वर्ष आम्ही हद्दवाढ मागायला आलो आहे. आमची हद्दवाढ ही फक्त विविध कारणामुळे थांबलेली आहे आणि आजसुद्धा हद्दवाढ जर झालीच नाही तर इथून पुढं सुद्धा सरकारला सडो का पळू केल्याशिवाय राहणार नाही. हे आमच्या कोल्हापूरचा बाणा आहे, तो आम्ही या ठिकाणी दाखवल्याशिवाय राहणार नाही. हद्दवाढ कुठल्याही परिस्थितीत घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही. खरं पाहायला गेलं तर कोल्हापूरच्या हद्दवाढी संदर्भात ग्रामीण भागातील जी काही जनता आहे, जी काय गावं समाविष्ट होणार आहेत, त्या गावातील नागरिकांचा असा आरोप आहे की कोल्हापूर शहरामध्येच मुळात सोयीसुविधा नाही आहेत, मात्र त्यामुळं हद्दवाढ झाली नाही पाहिजे. आमची ग्रामपंचायत आमच्यासाठी खूप भारी आहे असं त्यांचं म्हणणं आहे. बघा, गेले कित्येक वर्ष ग्रामीण बांधव आमचे KMTचा उपभोग घेतात. काही भागामध्ये कोल्हापूर महानगरपालिकेच्या पाण्याचा उपभोग घेतात, काही लोक स्मशानभूमीचा उपभोग घेतात. मग विकास झाला नाही असं कसं म्हणता येईल? पण तुम्ही उपभोग घेता, परत आमच्यावर वेगळा आरोप करता. तर माझ्या ग्रामीण बांधवांना एवढी विनंती आहे की आपण सर्वजण मिळून कोल्हापूर शहराचा विकास करण्याकरता हद्दवाढ म्हणून तुम्ही आमच्या शहरामध्ये समाविष्ट व्हावं असं मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आवाहन करतो. साहेब, तुम्ही काय सांगाल, कित्येक वर्ष झाली आपण आंदोलनं करतोय, अनेक शासनं सरकार येऊन गेलीत, मात्र कोल्हापूरच्या हद्दवाढीकडं अनेक शासनांनी फक्त दुर्लक्ष केल्याचं चित्र दिसतंय. नाही, हे खरं आहे. मागच्या आमच्या सरकारच्या काळामध्ये ही हद्दवाढ होत होती, पण कुठल्या आमदारांनी त्याला विरोध केला हे सर्व जनतेला माहीत आहे. आता सुद्धा काही आमदार त्याला विरोध करायला आहेत, पण आता कुणाचंही काही चालणार नाही. या राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना ही हद्द काढायला आम्ही भाग पाडू अशा पद्धतीचं कोल्हापूरच्या सर्व पक्षांचं हे आंदोलन यशस्वी होणार आहे. कारण नैसर्गिक वाढ आहे. गेल्या 50 वर्षापेक्षा जास्त काळ ही हद्दवाढ झालेली नाही. ही हद्दवाढ म्हणजेच या कोल्हापूरचा विकास. हे आता सरकारमध्ये चालवणाऱ्या सगळ्या सत्ताधारी पक्षांना हे समजलेलं आहे. त्यामुळे आमच्या सर्व पक्षांची मागणी आहे, हद्दवाढ ही झाली पाहिजे आणि नैसर्गिक वाढ आहे ही केल्याशिवाय आणि घेतल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही. साहेब, आपण काय सांगाल, आज सर्व पक्षीय नेते जे आहेत या हद्दवाढीच्या मागणीसाठी एकवटलेले आहेत, काय वाटतंय सरकारची भूमिका कशी राहील? ह्यावेळी सरकार 100% हद्दवाढीच्या बाजूने आहे आणि या 2 दिवसात त्यांना निर्णय घ्यावाच लागला. नाहीतर हे आम्ही जी काही साखळी उपोषण केले त्याचे मोठं उपोषण करून की हे भाग पाडण्यात आहे. तर माझं असे मत आहे की हे सरकार ह्या हद्दवाढीला मान्यता देईल असं मला वाटतं. नाही झालं तर आम्ही पुढील कार्यवाही चालू करणारच आहे.
तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जे काही जिल्हा प्रमुख आहेत व्ही पाटील यांनी ज्याप्रमाणे सांगितलं की सरकार हे सकारात्मक आहे, मात्र जर या 2 दिवसात निर्णय घेतला नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा व्ही पाटील यांनी दिलेला आहे. साहेब काय सांगाल, आपण आज बघतोय की आपल्या कोल्हापूरच्या नंतर अनेक शहरांची हद्दवाढ झाली, मात्र कोल्हापूर शहरात महापालिका सोयी सुविधा द्यायला कमी पडते. महानगरपालिका सोयी सुविधा द्यायला कमी पडते हा त्याच्यातला एक पार्ट आहे. इथला रंकाळा तलाव, मोठी ग्राउंड, मोठी उद्यानं, फॉरेस्ट एरिया, मिलिटरी कॅम्प हे जर सोडलं तर फक्त 30 चौरस किलोमीटर जागा मिळते आणि जवळपास लोकसंख्या आहे 7 ते 8 लाखाच्या आसपास. म्हणून हे गरजेचं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये त्वरित ह्या सरकारनं सुद्धा आपल्याला आश्वासन दिलं होतं, इथल्या आमदारांनी आपल्याला आश्वासन दिलं होतं, ते कुठंतरी पूर्ण करावं या दृष्टिकोनातून निर्णायक लढा आमचा चालू आहे. आणि या लढ्याला सरकारनं जर सकारात्मक प्रतिसाद नाही दिला तर तीव्र पद्धतीचं आंदोलन कोल्हापूरच्या वतीनं छेडण्यात येईल. बाबा काय सांगाल, आज तुम्ही धरणे आंदोलन सुरू केलेलं आहे. खरं पाहिलं तर प्राधिकरणाच्या माध्यमातून अप्रत्यक्षरित्या हद्दवाढ ही झालेलीच आहे असं ग्रामीण भागातील जनतेचं आहे. त्यामुळं प्राधिकरण सक्षम करावा अशी मागणी ग्रामीण भागातील जनता करते. त्यामुळं ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागाचा विकास होईल असं त्यांचं म्हणणं आहे. प्राधिकरण कोल्हापूर शहराची हद्दवाढ रोखण्यासाठी कुटील कारस्थान कोणीतरी केलं आणि तो डाव त्यांच्याच अंगावर आला. प्राधिकरण स्थापन झाल्यापासून प्राधिकरणाकडे स्वतःच्या बसण्यासाठी खुर्च्या नाहीत अशी परिस्थिती आणि प्राधिकरण स्थापन झाल्यापासून नियंत्रित विकास झालाच नाही, अनियंत्रित विकासाचा भस्मासूर उभा राहिला. आणि सोबत कोल्हापूर जिल्ह्याचं नाक आहे कोल्हापूर शहर, त्याचा विकास संपूर्णपणे हेतुपुरस्पर खंडोला अशी ही परिस्थिती आहे. अरे कोल्हापूर शहराच्या जीवावर तुम्ही पाणी पिता, KMT वापरता. अरे तुमची बाळणपणा आमच्या दवाखान्यात होतात, तुमच्या शाळेची मुलं आमच्या शाळेत येतात, कॉलेज आमच्या येतात. अरे आम्ही मोठ्या भावाच्या भूमिकेत आहोत. हद्दवाढ होऊ दे नाही होऊ दे, धाकट्या भावाचं कुटुंब सुदृढ करण्यासाठी मोठा भाव प्रयत्न करेल. परंतु कोल्हापूर जिल्हा शहराचा विकास झाल्यामुळे पाठींबा पडला. 5 नंबरला असलेला जिल्हा 13 नंबरवर गेला. याचा जाणीव धाकट्या भावाने ठेवावी आणि आपल्या मोठ्या भावाचं आणि कुटुंबाचं म्हणजे कोल्हापूरचं नाव खाली जाणार नाही यासाठी चांगला विचार करणं गरजेचं आहे. खरं तर ग्रामीण जो भाग आहे, ग्रामीण भाग म्हणजेच कोल्हापूर शहराचा धाकटा भाऊ आहे. धाकट्या भावाला मोठ्या भावानं सुदृढ करण्याची गरज आहे आणि ती हद्दवाढीच्या रूपातनं होईल अशी प्रतिक्रिया बाबा इंदुलकर यांनी आपल्याला समोर व्यक्त केलेली आहे. शासनानं तात्काळ हद्दवाढ करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील या पदाधिकाऱ्यांनी आपल्यासमोर बोलताना व्यक्त केलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन वारीकरसह सत्तामाली, कोल्हापूर. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.